एवढी गोपनीयता का? एवढी गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आता ही आमची जबाबदारी आहे. आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला द्यायची. समजा तुम्ही बीकॉम मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचे का? गोष्टींपेक्षा खुद के दिल के माध्यम से लोगों के दिल को जीतने का जीवन मूल्य क्या है, एवढं जीवन मूल्य सांगितलं जे 10 वर्ष एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण शिकू शकत नाही ते 2 तासात सांगितलं. पण हे तुमच्यासाठी सध्या नाही, तुम्ही आमदार झाल्यावर मात्र हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला कुठलं जीवन मूल्य भाव मी सांगितलं ते आमदारांसाठी आहे. तुम्हाला सांगून आम्ही आमच्या मधली स्पर्धा कशाला वाढवू, तुमच्या मनात इच्छा निर्माण कशाला करू की तुम्ही आमदार व्हा. जिथं आहात तिथं तुम्ही सुखी राहा, जिथं आम्ही आहे तिथं आम्हाला सुखी ठेवा. एवढी गोपनीयता का? एवढी गोपनीय गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आता ही आमची जबाबदारी आहे. आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला द्यायची. समजा तुम्ही बीकॉम मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचे का? परंतु भाऊ आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का? अरे आमदार सर कशासाठी घेतली आम्हाला कसं माहिती? सर आमदारांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का? धनंजय मुंडेंना वेगळा न्याय दिला जातोय. हाच न्याय तुम्ही अजित पवारांच्या पुरता वापरला नाही, ज्यावेळी त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप आले केले. असं आहे, आता भाऊ समोर साहेबांनी आमच्या समोर अनेक त्यांचे नेते खाजगीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं कौतुक करतात. आता त्यांच्या असं लक्षात आलं आपण कौतुक केलं तर आपले सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक कौतुक करायला लागले. कोणी म्हणायला लागलं की आता आमच्या पार्टीची काँग्रेस झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण तर महायुतीमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत होतो, पण आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक मार्ग जन्माला घातले आणि म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्याचा हा असफल प्रयत्न आहे, हा अयशस्वी प्रयत्न आहे. आणि संजय राऊत साहेबांनी आता काहीही म्हटलं तरी तुम्हाला तरी वाटतं का, तुम्ही तरी गंभीरपणे घेता का? एक तरी त्यांची गोष्ट सांगा तुम्ही गंभीरपणे घ्यावी असं वाटतं. तुम्ही छातीवर हात ठेवून पत्रकारांनी सांगा, पण जे गंभीरपणे घ्यावंसच वाटत नाही त्यांना कदाचित आपण प्रतिक्रिया देऊन कशाला वाटत. उद्धव ठाकरेंच्या समावेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की चौथा व्हिडिओ आम्ही महायुतीत देणार नाही. मात्र ठाकरे आता आरोप करतोय की भाजपच्या तर घराला नाराज नाही. आमच्याकडे सेन्सर आहे ना, त्या सेन्सर मधून कोणीही व्यक्ती असा विचार केला की आमच्या दरवाजात येऊन कधीही आतमध्ये जाऊ शकू असं जाता येत नाही. त्या सेन्सर मध्ये बाकी सर्व व्यवस्था आहे. असा कोणी प्रयत्न केला तर सेन्सर त्याला तिथंच थांबवतो.